प्रियंका शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। शहराच्या पांढराभोडी माता मंदिर परिसरात धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीचं आयोजन बालसंस्कार शिबिरामध्ये करण्यात आलं। या ठिकाणी बालसंस्कार शिबिराचे विद्यार्थी यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती दिली। तसंच उपस्थित मान्यवरांनी लहान मुलांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मार्गदर्शन केलं व संवाद साधला। या जयंती समारोहाचे आयोजन राहुल महाजन यांनी केलं होतं। आज हम संस्कार शिविर ले रहे हैं और इस शिविर में हम छत्रपति संभाजी महाराज की जयंती मना रहे हैं और इस जयंती मनाने का हमारा उद्देश्य ये है कि हर घर से हम चाहते हैं कि हर घर से संभाजी महाराज जैसे पुत्र निकले, पुत्र पुत्री निकले। ये हमारा उद्देश्य है। जिन्हें अपने धर्म के प्रति स्वाभिमान रहना चाहिए, प्यार रहना चाहिए, गर्व रहना चाहिए, ये हम चाहते हैं। इसलिए राहुल महाजन के नेतृत्व में ये अच्छा कार्यक्रम लिया जा रहा है और हम हर त्योहार में, हर महापुरुषों की जयंती में इस तरह के कार्यक्रम हमेशा लेते हैं। धन्यवाद। छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पांढराभोडी परिसरामध्ये या ठिकाणी विभागाचे कार्यकर्ते राहुल महाजन आणि त्यांचे सहकारी यांनी लहान मुलांसाठी एक चर्चासत्र आणि एक त्यांची एक कॉर्नर मीटिंग आयोजित केली होती आणि त्यासाठी आम्हाला या ठिकाणी आणि आमच्या पूर्ण टीमला आमच्या माननीय पोलीस आयुक्त सर आणि माननीय सहपोलीस आयुक्त माननीय दोरजे मॅडम यांच्या विद्यमानातून जी पोलीस दीदीचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या मार्फतीने आम्ही या ठिकाणी आलो आणि मुलांशी संवाद साधला। आम्हाला खूप आनंद वाटला की जेव्हा मी या ठिकाणी आलो साधारण 9 महिन्यापूर्वी तेव्हाचा आणि आताचा ह्या 9 महिन्यामध्येचा कालावधीमधला जो बदल जो मला दिसतोय की जेव्हा मी आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या होत्या। कोणी दारू पिऊन रस्त्यामध्ये पडायचं किंवा चुकीच्या पद्धतीने मुलांना हँडल करायचं, लहान मुलं मग कुणीतरी आजूबाजूला चुकीच्या घरात जाऊन त्यांचा कोणी चुकीचा वापर करायचा आणि त्यांच्या महिलांसंदर्भामध्ये विशेष म्हणजे ज्या टीनएज महिला आहेत, मुली आहेत 13 ते 15, 18, 17, 18 वर्षापर्यंत यांच्या बाबतीत बराचसा क्राईम होण्याचं प्रमाण जास्त होतं। परंतु पोलीस दीदी उपक्रमाच्या मार्फतीने आणि आम्ही ज्या कॉर्नर्स मीटिंग घेतो त्यामध्ये त्या कॉर्नर मीटिंगमध्ये आजूबाजूच्या एरियामधल्या महिला असतील, लहान मुली असतील आणि जी लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा आपण आपल्या घरातून बाहेर पडल्यानंतर कोणी आपल्याला कशा प्रकारे टच करतंय, कोणी आपल्याशी कशा प्रकारे वागतंय, आपले शिक्षक आपल्याशी कसे वागतात, आजूबाजूचे लोक कसे वागतात आणि त्याचा वापर आपण चांगल्या प्रकारे कसा होईल आणि चुकीच्या पद्धतीने झाल्यानंतर त्याचं काय केलं पाहिजे याचं सगळं अवेअरनेस आम्ही मुलांना देण्याचा प्रयत्न केला। आणि आज सुद्धा चांगल्या प्रकारे या राहुल महाजन आणि त्यांच्या टीमने असे मुलांना एकत्र करून असं आयोजन केलं आहे। आम्हाला आनंद वाटतो की खरोखरच समाजामध्ये असे लोक आहेत की जे समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतात आणि पोलीस हा असा व्यक्ती असतो की तो समाजाला सोबत घेऊन जाऊन काहीतरी समाजामधील एखादी घटनावर म्हणतो की क्राईम घडल्यानंतर लोक पोलीसकडे येतात, पण आमचा असं मानस आहे की तो क्राईम घडू नये म्हणून प्रतिबंध करणं खूप गरजेचं असतं की अशा या पोलीस दीदीच्या उपक्रमाच्या मार्फतीने आणि राहुल महाजन यांनी जे काही असा उपक्रम राबवले असे समाजातील वेगवेगळ्या लोकांनी असे उपक्रम राबवले पाहिजेत। आम्हाला बोलवलं तर आम्ही नक्कीच येऊ की जेणेकरून जी घडणारी नवी पिढी आहे त्यांच्या मनामध्ये पोलिसांविषयीची प्रतिमा, मीडियाविषयीची प्रतिमा, समाजाविषयीची प्रतिमा चांगली निर्माण होईल आणि जेणेकरून उद्याचे हे उज्ज्वल नागरिक चांगल्या प्रकारे घडतील आणि देशासाठी आणि समाजासाठी नक्कीच काहीतरी चांगलं घडण्याचा प्रयत्न करेल। मला आशा आहे की पांढराभोडीसारख्या ठिकाणी सुद्धा येत्या कालावधीमध्ये आम्ही आता मध्ये कराटेचे क्लासेस सुरू केले मुलींसाठी एका संस्थेच्या मार्फतीने, ज्यामुळे ते आत्मनिर्भर आणि आत्मबल मुली कशा होतील, त्यांच्या बाबतीत कोणी चुकीचा प्रकार घडण्याचा प्रयत्न केला तर त्या स्वतःचं संरक्षण कसं करू शकतील यासाठी आम्ही एक कराटे क्लासेस सुरू केले आहेत। ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे की कोणत्याही ज्येष्ठ नागरिक पोलीस स्टेशनमध्ये येण्याची आवश्यकता नाही, त्यांनी त्या ग्रुपवर आपलं जी काही समस्या असेल त्यांनी टाकावी, त्याला मदत घरपोच दिली जाईल जेणेकरून त्याची आयडेंटिटी पण शो होणार नाही आणि त्यांना जे तात्काळ मदत पोलिसांच्या मार्फतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करू। आणि मला खात्री आहे की येत्या कालावधीमध्ये पांढराभोडीसारख्या विभागामधून जे काही चुकीच्या पद्धतीने दारू असेल किंवा नशीच्या गोष्टी असतील या हळूहळू कमी होतील आणि येत्या कालावधीमध्ये मुलं शिक्षणाकडे चांगला ओघ राहील आणि येत्या कालावधीमध्ये प्रशासकीय क्षेत्रामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये IAS IPS अशा अधिकारीसुद्धा आपल्या पांढराभोडीसारख्या विभागातून तयार होतील जेणेकरून समाजाला त्यांचा नक्कीच चांगला फायदा होईल। आणि आम्हाला इतर राहुल महाजन आणि इतर टीमने जे काही सहकार्य केलं त्यांचा आम्ही आभारी आहोत आणि आपण या ठिकाणी बोलवलं आणि आमचं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आपला सुद्धा मी आभारी आहे। धन्यवाद।
नमस्कार, जय श्रीराम. मी राहुल महाजन. मी आधी शंकरनाथ TV चॅनलचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी एका शब्दात एका फोनवरती माझा शब्द राखून आज पांढराबोडी भागामध्ये सर्वसामान्य गरीब मुलांसाठी ते इथे आलेले आहेत. त्यांची गोष्ट मानून घेण्यासाठी त्यांनी ते इथे पोहोचले. त्याच्याबद्दल मी त्यांचं शंकरनाथ चॅनलचं खूप खूप अभिनंदन. अमृत अंत्योदय या संस्थेच्या माध्यमातून मी गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा लोकांना ज्या कोणाला कॅन्सर आहे, कोणाच्या तब्येती खराब आहे, मुलांना पुस्तकं वया पुस्तकाची गरज आहे, कोणाच्या घरी अन्नसुद्धा शिजत नसेल किंवा तब्येत खराब आहे, जो कर्तृत्ववान व्यक्ती आहे तोच बिमार पडलेला आहे, अशा व्यक्तींना आपण काहीतरी मदत करायची. या पद्धतीने या व्यवस्थेमध्ये या लोकांना अशा गोष्टीची गरज असते त्या वस्तू पोहोचवण्यासाठी अमृत अंत्योदय या संस्थेची मी स्थापना केलेली आहे. मला या गोष्टीचं वाईट वाटते की समाजामध्ये छोटे मुलं आहे जे येणाऱ्या भविष्य देशासाठी देणार आहे, पण देशासाठी न देता ते चुकीच्या मार्गाने चालत आहे. येणारी पिढीच्या हातात आपण हा भारत देणार आहे, पण भारत देताना कशा पद्धतीने देणार आहे? दारूमध्ये देणार आहे, खऱ्यामध्ये देणार आहे, किंवा अनेक गोष्टी. येणारी पिढी अशा पद्धतीने सुरुवात झाली पाहिजे. गल्ली गल्ली छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले पाहिजे, गल्ली गल्ली स्वामी विवेकानंद तयार झाले, गल्ली गल्लीत अशा पद्धतीने संभाजी महाराज तयार झाले पाहिजे. अनेकदा असे विचार मनात आले पाहिजे की देशासाठी देशाप्रती आपलं प्रेम आपली भावना, आपले कर्तृत्व, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची जिद्द हे प्रत्येक पालकांमध्ये किंवा मुलांमध्ये तयार झाली पाहिजे. यासाठी मी राहुल महाजन खूप प्रयत्न करत आहे. याच पांढराबोडी भागातच नाही तर नागपूर शहरात 252 झोपडपट्ट्या त्यामध्ये सुद्धा मी याच परिस्थितीमध्ये अशाच पद्धतीमध्ये काम करत राहील. आणि प्रत्येकाने माझी एकच विनंती आहे की मला तुम्ही सगळे सपोर्ट करा. मी त्या पद्धतीने मी काम करीन, त्या पद्धतीने सर्वसामान्याचा फायदा होईल, विकास होईल. मी वैष्णवी देशमुख अमरावतीवरनं बोलते आहे आणि म्हणजे मी माझं मास्टर्स इन डेव्हलपमेंट करते आहे अझीम प्रेमची बँगलोरला. सोबतच मी एका डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन रोलर संस्थेची फाउंडर आहे. म्हणजे काही कामास्तव नागपूरला आल्यानंतर माझं प्रताप काशीकर सरांसोबत बोलणं झालं आणि सडनली त्यांनी कळवलं की या ठिकाणी जे नागपूर स्लम्समध्ये सर आहेत त्यांचं खूप चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे, राहुल महाजन सरांचं. आणि त्यांचं काम बघण्याकरिता म्हणजे माझ्या उत्सुकतेपोटी मी आले आणि त्यांचं काम बघितलं. तर गेलेल्या भरपूर कालावधीपासून ते म्हणजे बालसंस्कार शिबिराअंतर्गत लेकरांना म्हणजे आपण जे मुलं हे उद्याचं भविष्य ठरवत असतात, तर त्या पद्धतीनं ते मुलांना चांगल्या पद्धतीने तयार करत आहेत आणि उद्याच्या भारताला सशक्त बनवण्यासाठी एक वेल एम्पॉवर यूथ ते तयार करत आहेत. नमस्कार, मी वैशाली दिनेश चिचुलकर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोलो संभाजी महाराज की जय. आज संभाजी महाराजांची जयंती. आम्ही बालसंस्कार शिबिर चालवतो. बालसंस्कार शिबिराची आज खूप गरज आहे, कारण हे जे छोटे मुलं आहे, जे छोटे छोटे बाल आहे, यांना संस्काराची खूप जास्त गरज आहे. आजची युवा पिढी मोबाईल, इंटरनेट यामुळे शिक्षण आणि संस्कार याच्यापासून दूर चाललेली आहे आणि त्यांना वाईट सवयी, वाईट गोष्टींकडे जास्त त्यांना लक्ष जात आहे त्यांचं. त्याच्यामुळे त्यांना या बालसंस्कार शिबिराची फार गरज आहे. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.